हाय, मी पूजाच क्रिएशन चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. आता आपण कॅनव्हास लावून गळा कसा उलटवायचा आहे, मानगळा हे बघणार आहोत. आधीच्या व्हिडिओमध्ये आपण पेपर कटिंग कसं करायचं ते बघितलं. आता कॅनव्हासवर गळा कसा तयार करायचा हे बघतोय. पहिलं पेपर कटिंग बघितलं, मग अस्तरवर आणि ब्लाऊज पीसवर कसं कटिंग करायचं ते बघितलं. आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बॅक नेक कसा शिवायचा हे बघतोय. आता हा कॅनव्हास मी फोल्ड करून ठेवला आहे, पेपर कॅनव्हास. त्याच्यावर मी नेक पॅटर्न ठेवला आहे आणि नेक ड्रॉ करून घ्यायचं आहे. हे मी अस्तरचं कापड घेतलं आहे. अशा पद्धतीने केलं तर आपल्याला बाहेरून परत गळपट्टीला अस्तर लावायला लागत नाही कॅनव्हासला. आता ह्याच्या बाजूने दीड एक इंचाचा आपण कॅनव्हास बाहेरून कट करणार आहोत. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तुमच्या मैत्रिणींपर्यंत हे व्हिडिओ द्या ज्या स्वतः घरून काम करतात शिवणाचं. आधीच्या व्हिडिओच्या लिंक बघा. आम्ही जे ब्लाऊज कसे शिवायचे दाखवलेत, आधीच्या व्हिडिओमध्ये स्टेप बाय स्टेप दाखवलेत. प्रत्येक व्हिडिओमध्ये पूर्ण ब्लाऊज मला दाखवता येणार नाही, त्यामुळे आधी मी व्हिडिओ केलेत त्याच्यामध्ये पूर्ण ब्लाऊज फिनिशिंगनी कसे शिवायचं हे दाखवलं आहे मी. एका ब्लाऊजचे जवळजवळ 4 ते 5 व्हिडिओ माझे आहेत, ते बघा. आता हे कॅनव्हासला आपण लावणार आहोत. इस्त्रीने पण चिकटवता येतं. शायनिंगवाला जो भाग असतो तो आपण खाली ठेवला आहे. आता ह्याच्यावर जर तुम्ही प्रेस केलं तर तुम्हाला स्टिच करायची गरज नाही. हा असा ठेवून जर इस्त्री केला तर तो चिकटून जाईल. आता ह्या पद्धतीने शिवल्यामुळे मला गळपट्टीला वेगळं अस्तर घेऊन, एकतर अस्तर पूर्ण ब्लाऊज पीस यूज झाला आहे त्यामुळे अस्तर उरतच नाही. नाहीतर आपण जर असं कॅनव्हास परत अस्तरवर ठेवून पलटवायला लागतो. त्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवलं आहे. आता हे आतली बाजू मी शिवून घेते. पुढच्या व्हिडिओमध्ये मी बॅक टक्स इनविजिबल कसे करायचे हे दाखवणार आहे. फिनिशिंगनी शिवता आलं पाहिजे आपल्याला. व्हिडिओ क्लिअर दिसत नसेल तर झूम करून बघा तुम्ही. मशीनची इथला भाग तुम्ही झूम करू शकता. आता हे मी आतली बाजू शिवते. बाहेरून पण एक टीप मारायची, त्यामुळे इस्त्री करण्याच्या ऐवजी मी स्टिच केलं. तुम्ही इस्त्री करणार असाल तर स्टिच करायची गरज नाही. आता ही बाहेरून आउटलाईन शिवते. कुठेही व्हिडिओ फास्ट केलेला नाही आहे, असंच तुम्हाला दाखवलं आहे. कसं वाटलं ते कमेंटमध्ये सांगा. आता ह्या पिना काढून घ्यायच्या आणि मेन ब्लाऊज पीसची वरती बाजू ठेवायची, ओपन बाजू. फ्रंट साईडची बाजू वरच्या साईडला आहे, त्याच्यावर कॅनव्हासची बाजू ही वरती आली पाहिजे असं आपण ठेवणार आहोत. परत पिना लावून घ्यायच्या. हे जेमतेम कपडा होता त्यामुळे साईडने कपडा माझ्याकडे उरलाच नाही आहे. नंतर आपण फिनिशिंगनी कापण टाकतो. नेहमी ब्लाऊज पीस थोडं मोठं कापतो, पण मी आहे असंच कापलं आहे बरोबरीने. पिना लावून घ्यायचं आणि आतल्या बाजूला टीप मारून घ्यायची, शिलाई मार्जिन सोडून. कारण आपल्याला छोटे छोटे नॉचेस द्यायचे असतात उलटवण्यासाठी. शिलाई मार्जिन सोडायची आणि टीप मारायची. माझे आधीचे पहिल्यापासूनचे व्हिडिओ बघा. खूप सारे तुम्हाला ट्रिक प्रत्येक व्हिडिओमध्ये मी सांगितले आहेत, व्हिडिओच्या मध्ये सांगितलेले आहेत. आणि पूर्ण ब्लाऊज फिनिशिंगनी कसा शिवायचा हे मी तुम्हाला दाखवलं आहे.
दाखवण्यासाठी खूप स्लो करायला लागते मला. हे आतलं कापून टाकायचं. पिना सगळ्या काढून टाकायच्या आणि नॉचेस द्यायचे. आतलं कापड काढायचं आणि नॉचेस देऊन गळा उलटवून टाकायचा. हे काळजीपूर्वक द्यायचं. आतल्या शिलाईला कट लागता कामा नये. नॉचेस दिले की गळा फिनिशिंगने उलटतो. हे पूर्ण दाबटीप मारून घ्यायची आतल्या बाजूने अस्तरवर. कारण पुन्हा वरून आपण टीप मारणार नाही आहेत, आतल्या बाजूनेच मारणार आहोत. तुम्हाला गरज वाटली तर व्हिडिओ झूम करून बघा. पूर्ण ब्लाऊज मला नाही दाखवता येणार, मी तुम्हाला बॅक नेकच दाखवते. पूर्ण ब्लाऊजचे व्हिडिओ आहेत माझे. आता हे सगळं नीट व्यवस्थित करून घ्यायचं आणि ह्याला पुन्हा पिना लावायच्या. हाताने फिनिशिंग करायचं. इस्त्री करून घेतलात नेकला तरी चालेल, म्हणजे व्यवस्थित तुम्हाला मिळेल शिवायला. हा 11 इंचाचा पानगळा आहे. स्वीटहार्ट नेक 11 साईजचा आहे. 16.5 ब्लाऊजची उंची आहे. जे पेपर कटिंग दाखवले तोच ब्लाऊज आहे, तोच कंटिन्यूमध्ये मी तुम्हाला दाखवते. पिना लावायच्या आणि आउटसाईड पूर्ण शिवून घ्यायची. अस्तर जोडून घ्यायचं. बॅक टक्स मारायचे नेहमीप्रमाणे आणि खाली कमरेची पट्टी लावायची. खूप इझी आहे. फक्त प्रत्येक ब्लाऊज फिनिशिंगने शिवा. कसं वाटलं नक्की कमेंटमध्ये सांगा. मी वेगळे व्हिडिओ कटिंगचे दाखवले, जे कस्टमरचे ब्लाऊज आहे तेच तुम्हाला दाखवलं आहे. तुम्हाला शिकण्यासाठी म्हणून असं वेगळं पेपर कटिंग केलेलं नाही आहे मी. त्यामुळे कोणतीही पद्धत मी तुम्हाला दाखवली नाही असं नाही आहे, पूर्ण दाखवूनच केलं आहे. हायस्पीडची मशीन वापरत असाल तर 35 मिनिटात ब्लाऊज व्हायला हवा हायस्पीडच्या मशीनवर. प्रेस करून घेतलं असतं तर अजून फास्ट झालं असतं. मी प्रेस नाही केले. नेक जादाचा कपडा कापून टाकायचा सगळा. ॲक्च्युअल शिकवणारी व्यक्ती समोर दिसण्यापेक्षा मी सांगते हे तुम्हाला ज्ञान मिळणं खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे मी फक्त बोलून सगळं तुम्हाला ज्ञान मिळणार आहे.
हाताने कापड क्लीन करून घ्यायचं आणि मगच प्रेस केल्यासारखं मगच दुसरा टक्स मारायचा. डबल टिप दे. हेच मी इनविजिबल टक्स कसे करायचे ते दुसऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवेन. तर ही शिलाई आपल्याला दिसते, ती आतल्या बाजूने शिलाई असं दुमडलेलं कापड दिसणार नाही. कसं वाटलं नक्की सांगा. खाली कमरेची पट्टी लावायची राहिलेली आहे, ती तुम्हाला आधीच्या ब्लाऊजला मी दाखवले त्यामुळे दाखवली नाही आहे. थँक्यू.